प्रमाणित बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबवणार. राज्यातील साखर कारखान्यांकडून दुष्काळासाठी 60 कोटींचा निधी. रोजगार हमी योजनेतील मजुरांची नोंदणी कामगार मंडळामध्ये होणार. शेती व्यवसायापुढील आव्हानं शेतकऱ्यांनी स्वीकारणं गरजेचं, डॉक्टर स्वामीनाथन यांचं प्रतिपादन. आणि ताकारी म्हैसाळ प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 78 कोटींचा निधी. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. ज्वारी, बाजरी, भात, गहू आदी तृणधान्य, विविध कडधान्य तसंच गळीत धान्य पिकांच्या प्रमाणित बियाणाची टंचाई भरून काढण्यासाठी राज्यात ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातल्या 194 तालुका बीजगुणन प्रक्षेत्रांवर पायाभूत सुविधा वाढवण्याची योजनाही आखण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच या योजनेला मंजुरी दिली. बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत वर्षाला 80,000 क्विंटल बियाणं उत्पादन करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी प्रति क्विंटल 500 रुपये याप्रमाणे 4 कोटींचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडून प्रति टन 10 रुपये याप्रमाणे दुष्काळी मदत घेण्यात येणार आहे. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळानं नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांना ही मदत देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या माध्यमातून 60 कोटी रुपये जमा होतील असा अंदाज आहे. हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता दुष्काळ निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या पात्र मजुरांची नोंदणी आता महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगारांसाठीच्या कल्याणकारी मंडळामध्ये करण्यात येणार आहे. सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ रोजगार हमी योजनेवरच्या मजुरांना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या मंडळात आतापर्यंत 1 लाखांहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे. यासाठी नाममात्र नोंदणी शुल्क आणि सदस्यत्व कायम करण्यासाठी अल्प रक्कम शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. देशातील आणि जगातील सर्व काही थांबू शकेल, पण शेती व्यवसाय थांबणार नाही. त्यामुळे शेती व्यवसायापुढे उभी राहणारी नवनवीन आव्हानं शेतकरी आणि शासन या दोघांनीही स्वीकारणं गरजेचंच नव्हे तर अत्यावश्यक आहे, असं प्रतिपादन भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांनी केलं. जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये स्वामीनाथन बोलत होते. सांगली जिल्ह्यातल्या ताकारी म्हैसाळ पाणी उपसा सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं 78 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यातली दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन हा निधी तातडीनं देण्यात येणार आहे. मिरज तालुक्यातल्या सिंचन सुविधांसाठी एकूण 284 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे 31,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेसाठी 27 कोटी 6 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दूरदर्शन केंद्र पुणे निर्मित आणि प्रसार माध्यमांचे कृषी विस्तारास सहाय्य या केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत नॅरोकास्टिंग कृषीदर्शन कार्यक्रमाच्या सल्लागार समितीची तिमाही बैठक नुकतीच दूरदर्शन केंद्र पुण्याच्या कार्यालयामध्ये झाली. एप्रिल ते जून 2013 या तिमाहीसाठी प्रस्तावित नॅरोकास्टिंग कृषीदर्शन कार्यक्रम पत्रिका निश्चित करण्याविषयी या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. कृषी आयुक्तालय, पाटबंधारे संशोधन आणि विकास संचालनालय, पशुसंवर्धन आयुक्तालय, वसंतदादा साखर संस्था मांजरी, बायफ, मधुमक्षिका संचालनालय पुणे आदी संस्था आणि विभागांचे अधिकारी तसंच समितीवर सदस्य म्हणून असलेले शेतकरी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. किमान आणि कमाल तापमानात या आठवड्यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे विविध भाजीपाला, वेलवर्गीय फळझाडं यामध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. रस शोषणाऱ्या किडी उदाहरणार्थ मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी यांच्यामार्फत विषाणूंचा प्रसार होतो. भेंडीवरील हळद्या, काकडी, मिरची, टोमॅटो इत्यादींवरील पानांचा चुरडामुरडा, पपईवरील मोझॅक या रोगांचा प्रसार करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी इमिडायक्लोप्रिड 4 मिलीलिटर किंवा डायमिथोएट 10 मिलीलिटर यांची प्रति 10 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांच्या अंतरानं फवारणी करावी. आता बघूया
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव. आलं कमाल रुपये 4,800 प्रति क्विंटल, किमान 4,000 रुपये क्विंटल. भेंडी 3,100 रुपये क्विंटल, किमान 2,000 रुपये क्विंटल. गाजर कमाल 1,700 रुपये क्विंटल, किमान 1,000 रुपये क्विंटल. काकडी कमाल 2,500 रुपये क्विंटल, किमान 1,000 रुपये क्विंटल. रताळं कमाल 1,000 रुपये क्विंटल, किमान 900 रुपये क्विंटल. टोमॅटो कमाल 1,000 रुपये क्विंटल, किमान 400 रुपये क्विंटल. फ्लॉवर कमाल 800 रुपये क्विंटल, किमान 250 रुपये क्विंटल. वांगी कमाल 2,000 रुपये क्विंटल, किमान 600 रुपये क्विंटल. हिरवी मिरची कमाल 2,000 रुपये क्विंटल आणि किमान 1,000 रुपये क्विंटल. कृषी बाजार विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. त्यापुढील 24 तासात राज्यातल्या हवामानामध्ये फारसा बदल संभवत नाही. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस, किमान 16 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 38 अंश सेल्सिअस, किमान 20 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस. सातारा 35 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 36 अंश सेल्सिअस आणि किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.